कल्पनाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे उपवासाची झटपटीत झणझणीत दामटी। आता आपण साहित्य पाहूया। 1 वाटी उकडलेला बटाटा, अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट, आवडीनुसार लाल तिखट, कोथिंबीर, मीठ चवीनुसार, राजगिरे 2 ते 3 चमचे आहेत, भाजून घेतले। शाबू पण भाजून घेतले 1 वाटी आहे। जिरं 2 चमचे आपल्या आवडीनुसार घालायचं। शाबू भाजून त्याची पावडर करायची, राजगिऱ्याची पण पावडर करायची। जर आपल्यात राजगिरे नसले तर शाबू फक्त चालते आणि आवश्यकतेनुसार पाणी घ्यायचं। आता आपण कृतीकडे वळूया। शाबूची बारीक पीठ करून घेतली आणि राजगिऱ्याची पण बारीक पीठ करून घेतली। आता आपण शाबूचे पीठ 1 वाटी घेतले आहे, त्याचे राजगिरे पीठ 2 चमचे आहे घालून मीठ, तिखट 1 चमचा, जिरे 1 चमचा, शेंगदाण्याचा कूट 2 चमचे, उकडलेला बटाटा 1 वाटी, कोथिंबीर। हे सर्व मिश्रण पाणी घेऊन मळून घ्यायचं। आता आपण हे पीठ घट्ट असं मळून घेतले, जास्त घट्ट पण नाही पातळ पण नाही, असं मध्यम मळून घेतले। याला आता आपण 5 मिनिटं झाकून ठेवूया। झाकण काढूया। आता आपण बघू शकता हे पीठ मऊ झालं आहे। आता आपण या शॅलो फ्राय करून घेऊया। त्यात आपण थोडंसं तेल सोडले, त्याच्यावरती आपण या अशा मस्त भाजून घ्यायची। उपवासाची दामटी तयार झाली आहे। तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा। ही बघा तुम्ही खुसखुशीत छानपैकी झाली आहे। तुम्ही दह्याबरोबर किंवा खोबऱ्याची चटणीबरोबर खाऊ शकता। आमची ही रेसिपी तुम्ही करून पहा आणि लाईक करा व शेअर करा आणि नक्की कमेंट करा।